तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है। कहीं गाँव तूने कहीं नगारा तूने, रहता कहाँ तेरा ठिकाना कहाँ, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है। परमार्थातलं काही वाया जात नाही, काही बी असू द्या वाया जात नाही। मी एक उदाहरण माझ्या आवडीचं सांगत असतो। आज कीर्तनाला येऊन बसलो तरी फायदा। एक बाला मोठा शेठजी होता, करोडोनी संपत्ती त्याच्याकडे, जमीन जायदाद इस्टेट सगळं त्याच्याकडे। लक्ष देऊन ऐका, इकडे लक्ष द्या। पण कीर्तन भजन म्हणलं की त्याच्या अंगावर काटा, मंदिरात जायचं म्हणलं की अंगावर काटा। कधी मंदिरात नाही, कीर्तनाला नाही, भजनाला नाही। शेठजीचं सांगत होतो बरं का मी। करोडपती माणूस होता। कसा होता माता माऊल्यांनो? बोलत जा ना, कसा होता? करोडपती। पण कीर्तन भजन म्हणलं की त्याच्या अंगावर काटा। एक दिवस पत्नी म्हणली, मालक किती ओ मोठा सप्ताह चाललाय आसपास नगरला आणि तुम्ही घरी बसलाय, काय उपयोगी? जा की ओ मालक, आपली सगळी लोक कीर्तनाला जातात, देवाने आपल्याला संपत्ती दिली, इस्टेट दिली, जा हो तुम्ही जा। आता शेठजी करोडपती होता, पण बायकोच्या ऐकण्यातला होता। शेठजीने सांगितलं, आजपर्यंत कीर्तनाला गेलो नाही, भजनाला गेलो नाही, मंदिरात गेलो नाही, कधीच गेलो नाही, पण तू सांगते म्हणून मी आज कीर्तनाला जातो। शेठजीने पांढरे कपडे घातली आणि शेठजी कीर्तनासाठी निघाला। रुबाबात नटून थटून निघाला। आता कार्यकर्ते सगळ्यांचं स्वागत करत होते, गेटवर सगळ्यांचं स्वागत करत होते, या या म्हणत होते, पुढे आणून बसवत होते। लक्ष देऊन ऐका। 4-5 कार्यकर्ते गेटवर होते, त्यांनी पाहिलं एवढं पांढरे कपडे घालून नटून थटून कोण आलंय। दुसरा म्हणला, शेठजी सारखा दिसतोय। तिसरा म्हणला, तो काय मंदिराकडे येणार नाही। चौथा म्हणला, अरे शेठजीचे। कार्यकर्ते पळतच गेले शेठजीकडे, शेठजी या या म्हणले, आणला। आणि मोठा माणूस मागं कुठे बसवता, मी कीर्तनातलं काही वाया जात नाही याच्यासाठी सांगतोय बरं का। मागं कुठे बसवता, आणला, कीर्तन करायच्या पुढेच बसावला। पुढे आणून म्हणले बसा। आता कधी कीर्तन ना ऐकल्यामुळे, भजन ना ऐकल्यामुळे महाराज आले, महाराजांनी रामकृष्ण हरी सुरू केलं। महाराजांचं रामकृष्ण हरी सुरू झाल्या झाल्या कधीच कीर्तन न ऐकल्यामुळं झोपला ना शेठजी। फक्त झोपलाच नाही, गोराही लागला। गोराय लागला। ऐका, मग आता कुणाची हिंमत होती एवढ्या मोठ्या माणसाला उठवायची? सगळे म्हणले झोपू द्या, जाऊ द्या, कुठं आपल्याला वाघाच्या जबड्यात हात घालता, झोपू द्या। कीर्तन संपलं, सगळी लोक घरी निघून गेली, कोणी उठवायची हिंमत केली नाही। लोक सगळी घरी निघून गेली, शेठजी मात्र कीर्तनात झोपल्याला। ऐका, मंडपात फक्त पाहेकरी, विनेकरी, मंडपात फक्त तेवढा, पण विनेकरी जरासा कडक होता, त्याला राग आला। पहिल्यांदाच कीर्तनाला आलाय शेठजी, इथं येऊन गार झोपलाय, गोरत पडलाय, राग आला पाहेकऱ्याला, आवाज दिला, ओ शेठजी उडा। आणि मग शेठजी उठलाय आणि पाहतोय तो कीर्तनात माणूसच नाही। अरे माणसं कुठे गेली? काय शेठजी पहिल्यांदा चालाय तुम्ही झोपलाय, संपलं कीर्तन? काय रे बाबा, घरी 2-2 गोळ्या खाऊन झोप लागत नाही, पण काय महाराजाचं कीर्तन होतं, लगेच गार झोप लागली। पारेकरी कडक होतं, ते राग आला, मनात म्हणला काय बोलू आता याला, मोठा माणूस आहे, नको बोलायला, म्हणून फक्त एकच शब्द रागात बोलला, जा। पारेकरी जा म्हणला। आता शेठजी घरी आला, पण पत्नी जागी होती। पहिल्यांदाच बाबा कीर्तनाला गेलाय, मंदिरात गेलाय,
कोणतं उदाहरण ऐकतोय, कोणता मंत्र घेतोय हे विचारायला जागी होती. शेठजी आल्या आल्या पत्नीने सांगितलं, मालक सगळं सोडून द्या, मला अगोदर सांगा आज कीर्तनामध्ये काय ऐकलं, कोणता मंत्र घेतला. शेठजीने सांगितलं, काय ग, घरी 2-2 गोळ्या खाऊन झोप लागत नाही, कीर्तनात गेलो गार झोप लागली. मालक असं काय हो बोलताय, पहिल्यांदाच कीर्तनाला गेला, असं बोलू नका हो मालक, पहिल्यांदा गेलाय, काहीतरी ऐकलं असेल. काय सांगू ग, गेल्या गेल्या झोप लागली. कीर्तन झाल्यावर 15 मिनिटांनी मला विनेकऱ्याने उठवलं, मला काहीच आठवत नाही. मालक असं नका हो बोलू, परमार्थातलं काही वाया जात नाही हो, एखादा शब्द तरी कीर्तनातला ऐकला असेल ना. मला तिथलं काहीच आठवत नाही. अहो आठवा ना, काहीतरी एखादा शब्द तरी त्या मंडपातला, त्या परिसरातला आठवा ना, कल्याण होईल हो तुमचं. शेठजीने सांगितलं, तू मला त्रास देऊ नकोस, मला काहीच आठवत नाही. हा, मला एवढं आठवतंय, मी गेल्या गेल्या 5-6 कार्यकर्ते माझ्याकडे पळत आले, ते मला म्हटले या, मला पुढं न्याला, पुढं नेऊन मला म्हणले बसा, आणि जाताना पारेकरी म्हणला जा. मला 3 शब्द आठवतात. कोणते? या, बसा, जा. माता माऊलीने कोणते कोणते? किती लक्ष देऊन ऐकतात. परत परत एकदा मोठ्याने, हा ऐका. पत्नी म्हणली, माय 3 का वैना शब्द घेऊन आलेत, परमार्थातलेत, तिथलं काय वाया जात नाही, त्या 3 शब्दाचा जप करा. शेठजी होता पत्नीच्या ऐकण्यातला. आता कीर्तनात फुल झोप लागलेली, घरी कुठं झोप लागली. हातरुणावर पडला शेठजी, पत्नीचा ऐकून आपला मंत्र चालू केला, या, बसा, जा, या, बसा. ऐका, रात्रीच्या 2 वाजेपर्यंत मंत्र चालू होता, पण खरंच परमार्थातलं काही वाया जात नाही. रात्रीच्या 2 वाजता प्रसंग असा घडला, शेठजीच्या घरावर 5-6 चोरांनी दरोडा टाकला. चोरांनी पहिला पाऊल घरात टाकल्या शेठजी म्हणला या. चोर म्हणले, आलेलं पाहिलं काय जुने, बसा बसा, खाली बसा, खाली बसा. सगळे चोर खाली बसले. शेठजीने पुढला शब्द म्हणला, बसा. चोर म्हणले, आलेलं मी पाहिलं, बसलेलं पाहिलं, आता काय कळलं नाही, पळा 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 पळा. चोर पळायला लागले. तसं शेठजीने पुढचा 3रा शब्द म्हणला, जा. चोर म्हणले, आलेलं पाहिलंय, बसलेलं पाहिलंय, एवढ्या मोठ्याने जा म्हणतोय शेठजी, म्हणजे आपल्याला पाहिलंय आणि उद्या काय आपलं खरं नाही. त्याच्यापेक्षा मोठा माणूसही आपलं जगणं मुश्किल होईल, रात्रीच त्याला मॅनेज करू आणि आपलं सुटून घेऊ याच्यातून. म्हणून सगळे चोर पळत आले. चुकलं हो शेठजी, पाय धरले सगळ्यांनी. चुकलं शेठजी, तुमच्या घरी चोरी करायला नव्हतं यायला पाहिजे, लय मोठी चूक झाली, पुन्हा तुमच्या नादी लागणार नाही. लय मोठी चूक केली तुमच्या घरी चोरी करून. म्हणजे माझ्या घरी चोरी करायला आलता काय? ते चुकलं हो शेठजी, नव्हतं तुमच्या घरी यायला पाहिजे, लय मोठी चूक झाली, एक वेळेला माफ करा. हो शेठजी, मोठी माणसं आहेत तुम्ही, आमचं जगणं मुश्किल होईल. हवं तर शेठजी, काल एका ठिकाणी चोरी केलेली, ह्या बाका गाठोडं बरोबरच आहे, हे तुम्हाला ठेवा, पण आमचं नाव कोणाला सांगू नका. शेठजी म्हणला, गाठोडं इकडे द्या. गाठोडं घेतलं, चोरांना सांगितलं, जा, तुमचं नाव कोणाला सांगत नाही. ऐका, गाठोडं घेऊन शेठजी पत्नी बसे आला, बघ या गाठोड्यामध्ये काय. पत्नीने गाठोडं सोडलं. ऐका माता माऊल्यांनो, घडलेली घटना आहे. सगळं गाठोडं प्युअर सोन्याने भरलं होतं. सोन्याने गाठोडं भरलं होतं. पत्नी म्हणली, मालक कुठून आलं हे? शेठजी म्हणला, हे आजच्या कीर्तनाचं फळ आहे. आजच्या कीर्तनाचं फळ म्हणजे? अगं तू मला त्या कीर्तनातल्या 3 शब्दाचा जप करायला लावलास, या बसा जा. मी आपलं जप करत बसलो, चोर आले, मी म्हटलं या, ते बसले, मी म्हटलं बसा, ते जायला लागले, मी म्हटलं जा, त्यांना वाटलं पाहिलं, ते म्हटले गाठोडं घ्या, पण आमचं नाव कोणाला सांगू नका. बघ, तू सांगितलेल्या कीर्तनातल्या 3 निरुपयोगी शब्दांचा जप केला तर परमेश्वराने एवढं मोठं गाठोडं पाठवलं. पत्नीच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या. मालक, जीवनात कधी भजनाला गेला नाही, कधी कीर्तनाला गेला नाही, कधी मंदिराला गेला नाही, पहिल्यांदा कीर्तनाला गेलात, तेही तिथं जाऊन झोपलात, तिथले व्यवहारातले निरुपयोगी 3 शब्द घरी घेऊन आलात,
तर परमेश्वराने एवढं मोठं गाठोडं पाठवलं मालक यदा कदाचित त्याच कीर्तनात न झोपता जर संपूर्ण कीर्तन ऐकलं असतं आणि परमेश्वराचं भजन केलं असतं तर जगाचा मालक पांडुरंग भेटला असता हो, जगाचा मालक पांडुरंग भेटला असता. सांगायचा मुद्दा परमार्थातलं काही वाया जात नाही. म्हणून त्या परमेश्वरावर श्रद्धा ठेवून त्याचं भजन करावं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात कलियुग लय भयंकर युग आहे. या युगामध्ये जर तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर ऐका, सांगतोय मी तुम्हाला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया. किती दिवस बरोबर करायचे बाबांनो, किती दिवस जन्म वाया घालवायचा. परत परत हा नरदेह मिळत नाही बाबांनो. किती दिवस कुणावर हसायचं, किती दिवस कुणावर जळायचं. आपण आज हसलो ना, उद्या जग आपल्यावर हसल्याशिवाय राहत नाही. लहान होती कैकई एका तपस्येला बसलेल्या साधूच्या जवळ गेली, गालाला काळं लावलं. काळं लावून मोठमोठ्याने हसत होती. साधूने डोळे उघडले. ए मुले, कोण तू? बाबा मी कैकई. का असतेस मुले? बाबा गालाला हात लावा. गालाला हात लावलं तर काळं लागलं होतं. ए मुली, एका तपस्येला बसलेल्या साधूच्या गाला काळं लावून हसतेस काय? लक्षात ठेव कैकई, एक दिवस संपूर्ण जग तुझ्यावर हसल. ए कैकई, एका तपस्येला बसलेल्या साधूच्या गालाला काळं लावून कलंक लावण्याचा प्रयत्न करतेस काय? लक्षात ठेव कैकई, तुझ्याही जीवनाला कलंक लागेल. ए कैकई, खूप मोठं जग असल पण तुझं नाव ठेवणं कुणी पसंत करणार नाही. कैकई नावाचं कोण बसलंय का इकडे? केले कर्म झाले, का कुणावर हसायचं. या बदल्यात तुम्ही चांगलं कर्म करा, देवाचं स्मरण करून जगा, देव तुमच्यासाठी धावत येईल. एक उदाहरण सांगतो, आणखी 2 मिनिटात. एक दोन्ही डोळ्याने आंधळा असलेला साधू गंगेमध्ये स्नानासाठी गेला. ऐका, स्नान करत असताना काय झालं काय माहित नाही. दोन्ही डोळ्याने आंधळा आहे बिचारा, स्नान करतोय देवाचं भजन करत. पाण्याच्या वेगाने, पाण्याच्या गतीने आंधळ्या साधूच्या अंगावरचा लंगोट गळाला आणि तो पाण्यामध्ये वाहत चाललाय. आपला वाहत गेलेला लंगोट साधू पाहू शकत नाही, कारण तो आंधळा आहे. कळालं साधूला, माझ्या अंगावर वस्त्र राहिलं नाही. अरे आजपर्यंत चांगला जगलो, पण आता जर कपडे न घालता पाण्याच्या बाहेर गेलो तर लोक माझ्याविषयी वाईट बोलतील, वाईट चर्चा करतील. आजपर्यंत लोकांकडून चांगलंच ऐकून घेतलंय, आता वाईट ऐकून घ्यायचं नाही. मी आत्महत्या करणार, पण पाण्याच्या बाहेर जाणार नाही. आंधळ्या साधूने विचार केला. ऐका, तो आंधळा साधू आत्महत्या करत होता. तेवढ्यात काठावर एक तरुण मुलगी उभी होती. तिने आवाज दिला, बाबा काय पाण्यात धडपड करताय हो? कोण मुली तो? बाबा मी द्रौपदी, मी द्रौपदी. ए पोरी, ए मुली, निघून जा इथून. स्नान करत असताना माझ्या अंगावरचा लंगोट निघून गेलाय, माझ्या अंगावर वस्त्र नाहीये. पोरी, मी दोन्ही डोळ्याने आंधळा आहे. बाहेर आल्यावर लोक मला अशा नग्न अवस्थेत पाहतील आणि लोक माझ्याविषयी वाईट बोलतील. म्हणून मी ठरवलंय, लोकांकडून वाईट ऐकून घेण्यापेक्षा मेलेलं काय वाईट. मी आत्महत्या करतोय. पोरी मुली, निघून जा इथून. माझ्या अंगावर वस्त्र नाहीये म्हणून मी माझा जीव संपवतोय. ती द्रौपदी म्हणली, बाबा ओ बाबा, एका बाजूला मुलगी म्हणता, पोरगी म्हणता आणि निघूनही जा म्हणता का हो? बापाला दिसत नाही म्हणून मुलीने बापाच्या अंगावर वस्त्र घातलं म्हणून काय हो झालं बाबा? एवढ्यासाठी आत्महत्या करू नका. तुमचा वाहणारा लंगोट मला दिसतोय बाबा, तुमच्या अंगावर मी बांधते हो, एवढ्यासाठी जीव संपू नका. ती द्रौपदी पाण्यामध्ये उतरली
वाहणारा लंगोट पकडला, आंधळ्या साधूच्या जवळ जाऊन आवाज दिला, बाबा मुलगी म्हणालात ना, या बघा तुमचे वस्त्र घेऊन आले, हात वरती करून उभे राहा, ही तुमची मुलगी द्रौपदी. कसलंही नातं नसताना मुलीचं नातं लावून तुमच्या अंगावर वस्त्र घालते, बाबा हात वरती करून उभे राहा. साधूने हात वरती केलं, त्या द्रौपदीने मुलगी बनून आंधळ्या साधूच्या अंगावर लंगोट बांधला. ऐका, बाहेर आल्यावर मरणाऱ्या साधूने जीव वाचला म्हणून काय उपकार केले कोणी म्हणून त्या द्रौपदीच्या डोक्यावर हात ठेवला. ए पोरी, आज एका आंधळ्या साधूची लाज राखण्यासाठी पाण्यामध्ये उतरली, स्वतःचे कपडे ओली केलीस. ए मुली, आज एका आंधळ्या साधूची लाज राखण्यासाठी त्याच्या अंगावर वस्त्र घातलेस. ए मुली, आज एका आंधळ्या साधूची लाज राखण्यासाठी त्याच्या अंगावर वस्त्र घालून त्याच्या लाजेचं रक्षण केलंस. ए द्रौपदी, आज एका आंधळ्या साधूच्या लाजेचं रक्षण केलंस. कान उघडे ठेवून ऐक द्रौपदी, उद्या कधी तुझ्यावर वेळ येईल त्या वेळेला तुझ्या लाजेचं रक्षण करण्यासाठी जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा धावत येईल आणि तुझ्या लाजेचं रक्षण करील. त्याच द्रौपदीसाठी वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. ऐका ना बाबांनो, म्हणून जीवनामध्ये चांगलं कर्म करावं, त्या देवाचं भजन करावं. काय जन्म वाया घालवायचा काही करून, सगळं बघावं लागतं. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम. बाबांनो, केलेलं भजन आपल्या बरोबर येतं, म्हणून भजन करायचं. काही लोक म्हणत असतील का त्या देवाचं भजन करायचं, कोणी देव पाहिलाय या जगात, कुठं देव आहे, पण देवाला शोधण्याचा प्रयत्न करा. कधीतरी त्याला म्हणा, का भेटत नाहीस तू. तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है. कहीं गाँव तूने, कहीं नगारा तूने, कहीं गाँव तूने, कहीं नगारा तूने. तू रहता कहाँ, तेरा ठिकाना कहाँ, तू रहता कहाँ, तेरा ठिकाना कहाँ. तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है. भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है. सगळं करा, बायकोला माझं म्हणा, मुलांना माझं म्हणा, प्रपंचाला माझं म्हणा, पण ज्या परमेश्वराने जन्म दिलाय ना त्याला विसरू नका. लोक सहज म्हणतात, हो कुणी देव पाहिलाय, कुठं स्वर्ग आहे, कुठं नरक आहे, पण या जगात देव आहे बाबांनो. का त्याचं भजन करायचं, सगळं त्याच्या सत्तेने चाललंय. म्या बोलविल्या वेदो बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्रभू हले, जो जगाते चालिता. ऐका ना बाबांनो, वृक्षाची ये पान हाली ज्याची सत्ता, राहिली अनंता मग कोठे. या जगात देव आहे हो, फक्त श्रद्धा पाहिजे. ज्याची श्रद्धा असते ना त्याला तो परमेश्वर दिसतो.